नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाणा आणि भगर जराही न भिजवता, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता, बॅटर फर्मेंट न करता अगदी अर्धा तासात तयार होणारे मस्त असे उपवासाचे मऊ लुसलुशीत जाळीदार हलके फुलके अप्पे तयार करणार आहोत. या अप्प्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत. हे अप्पे खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे अप्पे आहेत म्हणून. इतके चवदार झालेले आहेत. सोबतच मस्त अशी 2 मिनिटात तयार होणारी ओल्या नारळाची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाणा आणि भगर जराही न भिजवता, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता, बॅटर फर्मेंट न करता अगदी अर्धा तासात तयार होणारे मस्त असे उपवासाचे मऊ लुसलुशीत जाळीदार हलके फुलके अप्पे तयार करणार आहोत. या अप्प्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत. हे अप्पे खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे अप्पे आहेत म्हणून. इतके चवदार झालेले आहेत. सोबतच मस्त अशी 2 मिनिटात तयार होणारी ओल्या नारळाची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे.